तर यावेळी नवाब मलिक माध्यमांशी बोलत होते. सर्वांना उमेदवारी दिल्याचं यावेळी मलिकांनी सांगितलेलं आहे. आता पाहूयात पुढची बातमी. उमेदवारी मागे घेण्याच्या अवघ्या तासभर आधी नाशिकमध्ये उमेदवारांचा उद्रेक पाहायला मिळाला. नाशिक विभागीय कार्यालयात 2 उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. बाळा शिरसाट आणि वंदना बिरारी या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे विभागीय कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. एकमेकांवरती असेल तुम्ही बघून घ्या, पण तसं काही झालेलं नाहीये. तसं काहीच झालेलं नाही. माफा मी घेतलेला आहे, कारण मला अपक्षमधून होतं, मला माघार घ्यायची होती म्हणून मी आले होते. त्याचा माझ्या गटात काही संबंध नाही ना. कशासाठी हा माजोरेपणा त्याचा? बिराई साहेबांनी आधीच घेतला, त्यांचा विषयच नव्हता. ते माझ्या बरोबर आले होते आणि त्याला माज आला होता. त्याला असं वाटलं मला तिकीट मिळालं म्हणजे कसं मी निवडून आलो, त्याचा हा माज उतरवल्याशिवाय मी पण राहणार नाही. आता मी उघड त्याच्या विरोधात काम करणार. तर नाशिकमध्येच निवडणुकीत उफाळलेल्या बंडखोरीला थोपवण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी काही अंशी यश आल्याचं चित्र पाहायला मिळते. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी माघार घेतली आहे. हर्षा बडगुजर यांच्यासोबत बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांनीही प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतली आहे. दीपक बडगुजर आता नाशिकच्या प्रभाग 29 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून लढणार आहे. मात्र या प्रभागात त्यांना भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे यांचं आव्हान असणार आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड. सागर, यावेळी जर आपण पाहिलं तर बडगुजर यांना 29 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ते आता लढणार आहेच, मात्र या प्रभागात त्यांना भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे यांचं आव्हान असणार आहे. नक्कीच. खरं तर राज्याचं आता सध्या ह्याच निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. ह्या प्रभागामध्ये लक्ष लागून राहिले, कारण यात सुधाकर बडगुजर जे आधी शिवसेनेत होते आणि त्या शिवसेनेतून ज्यावेळी भाजपामध्ये आले त्यावेळेस देखील मुकेश शहाणे यांनी विरोध केला होता. यामुळे त्यांचा जो राजकीय जो संघर्ष आहे तो या उमेदवारीच्या आधीपासूनच होता आणि आता पुन्हा ह्या सगळ्या घडामोडींमध्ये दीपक बडगुजर यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर भाजपाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. खरं तर मुकेश शहाणे यांना देखील एबी फॉर्म देण्यात आलेला होता. मात्र 29 प्रभागामधून त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दीपक बडगुजर यांचा जो एबी फॉर्म आधी आलेला होता, त्यांनी उमेदवारी आधी केली होती. यामुळे त्यांना अधिकृत उमेदवार ठरवलेलं होतं आणि याबाबत जी घडामोडी जी आहे ती घडत होती. आज 29 मधून दीपक बडगुजर माघार घेणार अशी सध्या चर्चा रंगली होती. मात्र दीपक बडगुजर यांनी 2 वाजेच्या सुमारास कार्यालयामध्ये जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र तो 29 मधून नाही तर 25 मधून मागे घेतला आणि त्याचवेळी जे मुकेश शहाणे जे आहेत ते भाजपचे इच्छुक उमेदवार होते. ते गिरीश महाजन यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती त्यांची आणि त्यांची काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा देखील झालेली होती. त्याबरोबर शहर अध्यक्ष सुनील केदार देखील यावेळी होते. त्यावेळेस सुद्धा त्यांना सांगितलं होतं अर्ध्या तासामध्ये तुला याबाबत माहिती देऊ. मात्र दीपक बडगुजर आहे त्यांनी यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र तो 25 मधून घेतला. त्यामुळे त्यांची 29 मधली जी उमेदवारी अर्ज मागे घेणार होते ती जी माहिती होती ती त्यांनी दिली. ते मध्ये 29 मधून ते आता अधिकृत उमेदवार जे आहे ते भाजपकडे असणार आहे. यामुळे आता जो संघर्ष आहे तो आता पुन्हा एकदा बडगुजर आणि शहाणेमध्ये पाहायला मिळणार आहेत. 29 मधून अधिकृत उमेदवार दीपक बडगुजरांसमोर आता मुकेश शहाणे यांचं आव्हान असणार आहे. सागर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.